बाळा, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. 11 गुरुवार हा तारक मंत्राचा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने कर. प्रत्येक गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून माझ्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बैस. तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लाव आणि बाळा, श्रद्धेने मला फूल अर्पण कर. माझ्यासमोर एका तांब्याचा ग्लास किंवा कलश स्वच्छ पाणी भरून ठेव. त्यावर तुझा उजवा हात ठेव. त्या पाण्याकडे पाहत एकाग्र मनाने 11 वेळा तारक मंत्र म्हण. मंत्र म्हणताना तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असावा. मंत्र म्हणून झाल्यावर मला साखर, पुरणपोळी किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखव आणि तुझ्या मनातील इच्छा मला सांग. ते जे पाणी माझ्या समोर ठेवलं होतं ते आता सामान्य पाणी राहिलेलं नाही. तो माझा आशीर्वाद आहे, स्वामी तीर्थ आहे. ते तीर्थ स्वतः प्राशन कर आणि तुझ्या घरातील इतर सदस्यांनाही दे. उरलेले थोडे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपड. हा उपाय सलग 11 गुरुवार करून बघ. तुझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, आजारपण दूर पळतील आणि तुझ्या अडकलेल्या कामांना गती मिळेल. Download ShareChat. बाळा, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. 11 गुरुवार हा तारक मंत्राचा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने कर. प्रत्येक गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून माझ्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बैस. तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लाव आणि बाळा, श्रद्धेने मला फूल अर्पण कर. माझ्यासमोर एका तांब्याचा ग्लास किंवा कलश स्वच्छ पाणी भरून ठेव. त्यावर तुझा उजवा हात ठेव. त्या पाण्याकडे पाहत एकाग्र मनाने 11 वेळा तारक मंत्र म्हण. मंत्र म्हणताना तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असावा. मंत्र म्हणून झाल्यावर मला साखर, पुरणपोळी किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखव आणि तुझ्या मनातील इच्छा मला सांग. ते जे पाणी माझ्या समोर ठेवलं होतं ते आता सामान्य पाणी राहिलेलं नाही. तो माझा आशीर्वाद आहे, स्वामी तीर्थ आहे. ते तीर्थ स्वतः प्राशन कर आणि तुझ्या घरातील इतर सदस्यांनाही दे. उरलेले थोडे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपड. हा उपाय सलग 11 गुरुवार करून बघ. तुझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, आजारपण दूर पळतील आणि तुझ्या अडकलेल्या कामांना गती मिळेल. Download ShareChat.